प्रश्न तुम्ही गडकरी साहेबांना विचारायला पाहिजे, कारण का ते सत्तेमध्ये आहे आणि महाराष्ट्र सरकारमध्येही त्यांचा पक्ष आहे आणि केंद्र सरकारमध्येही त्यांचाच विचाराचा पक्ष आहे. त्याच्यामुळे अर्थातच गडकरी साहेबांना आमच्या सगळ्यांपेक्षा नक्कीच जास्त माहिती आतली माती असणार. त्यामुळे जेव्हा गडकरी साहेब हे बोलतात त्याच्यानंतर महाराष्ट्राचे नेते जे लोकसभेला त्या महायुतीबरोबर होते, राज ठाकरे, तेही तेच बोललेले आहेत. आणि सातत्याने अनेक चॅनल आणि वर्तमानपत्रात जे तज्ज्ञ आहेत, इकॉनॉमिस्ट आहेत, त्यांच्या सगळ्या म्हणजे 3 झालेत, माननीय गडकरी साहेब, त्याच्यानंतर राज ठाकरेंचं वक्तव्य आणि इकॉनॉमिस्ट, असे 3 म्हणजे 2 सरकारच्या जवळचे आणि 1 न्यूट्रल, अशा सगळ्या तज्ज्ञ आणि नेत्यांच्याकडून वारंवार महाराष्ट्राची जी परिस्थिती आहे, महाराष्ट्राची इकॉनॉमी जी आहे ती अडचणीत आहे असं सातत्याने सरकारमध्ये असलेले लोक म्हणतात. जर सरकारमधले लोक म्हणत असतील की महाराष्ट्राची अर्थकारण आणि ही परिस्थिती अडचणीत आहे, तर ही अतिशय चिंतेची बाब आहे. अनेक महिने नाही वर्ष माननीय जयंत पाटील सातत्याने हे बोलत होते. डिसेंबरच्या अधिवेशनात ही सविस्तर ह्याच्यावरती माननीय जयंत पाटील साहेब बोललेले आहेत, तरी त्याची कुठलीही नोंद घेतलेली नाही. आणि आणखीन एक सिग्नल जो आपण घेतला पाहिजे की महाराष्ट्राचं फायनान्स मंत्रालय, वृत्त मंत्रालय, हे अनेक वेळा कॅबिनेटमध्ये, हे जे मी तुमच्या चॅनलवर आणि वर्तमानपत्रात वाचते की अनेक वेळा ऑब्जेक्शन्स घेतलेले जातात, विरोध केला जातो, पण त्याच्यावर दुर्लक्ष करून वृत्त मंत्रालयाने काही रेकमेंडेशन, सूचना केल्या तरी त्याच्यावर कोणी ऐकत नाही आणि रेटून निर्णय घेतले जातात कॅबिनेटमध्ये, असं वर्तमानपत्रात आणि चॅनल्समध्ये येत आहे. त्यामुळे एकीकडे गडकरी साहेब म्हणतायत ते, एकीकडे राज ठाकरे म्हणतायत ते, अर्थतज्ज्ञ म्हणतायत, आणि वर्तमानपत्रात आलेली माहिती, फायनान्स मिनिस्टरची रिॲक्शन, आणि जयंत पाटील जे खूप अभ्यासू आहेत आणि हे खातं अनेक वर्ष अतिशय चांगल्या पद्धतीने सांभाळलेलं आहे. आणि जेव्हा जेव्हा जयंतराव या राज्याचे अर्थमंत्री राहिलेले आहेत, हे राज्य सरप्लसमध्ये राहिलेलं आहे. त्याच्यामुळे ही अतिशय चिंतेची बाब आहे. महाराष्ट्र हा देशातला सगळ्यात चांगलं इकॉनॉमी असणारं राज्य म्हणून त्याची ओळख गेले 5 दशकांची आहे. म्हणजे कैलासवासी यशवंतराव चव्हाणांपासून गेले 5 दशकं महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती अतिशय उत्तम राहिलेली आहे. पहिल्यांदा अशी भीती किंवा वास्तव बाहेर येतंय आणि याला जबाबदार फक्त आणि फक्त ट्रिपल इंजिनचं खोक्याचं सरकार आहे. कारण का त्यांनी महाराष्ट्रामध्ये प्रचंड गडबड करून ठेवली आहे. त्यांना कामांसाठी वेळ नसतो. उद्घाटनं, पब्लिसिटी, पक्ष फोडा, घरं फोडा, एवढंच ते काम करतात. काल सीएम बोलले की तुम्ही फक्त टीका करता, आम्ही भूमिपूजन नाही तर उद्घाटन करतो, एक खांब उभारला नाही विरोधकांनी मेट्रोचं आणि आम्हाला टीका करतो. कसं आहे की काही लोक जे आमच्याबरोबरही सरकारमध्ये होते ते आमच्याच सरकारवर टीका करतात. ते विसरून गेले की जे आज खूप मोठ्या मनाने आमच्या सगळ्यांवर टीका करतात ते अनेक वर्ष आमच्याबरोबर एकत्र मंत्री महोदय म्हणून अनेकांनी काम केलेलं आहे. त्यामुळे कदाचित त्याला इंग्रजीमध्ये एक छान शब्द आहे ॲम्निशिया, पण ह्यांना ॲम्निशिया होत नाही, ह्यांना सिलेक्टिव्ह ॲम्निशिया होतं. म्हणजे सोयीप्रमाणे ते विसरतात. त्याच्यामुळे सिलेक्टिव्ह ॲम्निशिया या सरकारला झालेला आहे. काल सोलापूर जिल्ह्यात बऱ्यापैकी डेव्हलपमेंट झाली. मी पुन्हा पवार, शिंदे आणि मोहिते पाटील हे तिन्ही घरांनी एकत्र आल्यामुळे जिल्हा पुन्हा एकदा मव्याकडे आलाय. रणजितदादा काँग्रेस माड्याची जागा काँग्रेसला देऊन रणजितदादा तिकडून लढण्याची तयारी आज, म्हणून बबनदादा लगेच सकाळ सकाळ साहेबांना भेटायला आलेत. नेमकं काय शिजतंय? असं काही शिजत नाही हो. आमचे सगळ्यांचे 5 दशकाचे ऋणानुबंध आहेत. आणि अर्थातच विजयदादा, शिंदेसाहेब आणि आदरणीय पवारसाहेब, आमच्या तिन्ही कुटुंबाचे अतिशय प्रेमाचे अनेक वर्षाचे संबंध आहेत. कधी राजकीय मतभेद झाले असतील, पण आम्ही वैयक्तिक संबंधात कधीही कटुता कोणीच आणून दिलेली नाही. तुमची स्टेटमेंट्स पहा सगळ्यांचे. त्यामुळे एक खूप म्हणजे महाराष्ट्र आणि काँग्रेसची संस्कृतीत लहानाचे मोठे झालेले अतिशय सुसंस्कृत असं राजकारण करणारे हे सगळे नेते आहेत.
आणि काल ते सगळे एका व्यासपीठावर आले. रणजितदादांनी अनेक वर्ष आम्ही एकत्र रणजितदादांबरोबर काम केलेलं आहे. रणजितदादा महाराष्ट्रातले एक युवा नेते ज्यांच्याकडून सगळ्यांच्याच खूप अपेक्षा आहेत आणि काल ते व्यासपीठावर येऊन शिंदे साहेबांबद्दल जे बोलले आमच्या सगळ्यांसाठी जे खूप समाधानाची आणि आनंदाची गोष्ट आहे. आणि बबनदादा आज जे आदरणीय पवार साहेबांना भेटायला आलेले आहेत, बबनदादांचे आणि आमचे अतिशय कौटुंबिक संबंध अनेक दशकांचे आहेत आणि आदरणीय पवार साहेबांना भेटायला हे सगळे नेहमी येत असतात. आणि अर्थातच आदरणीय पवार साहेबांचं घर जे प्रेमाचं आहे, विश्वासाचं आहे, ते नातं फक्त तोडोफोडोचं नाहीये, काही गोष्टी दिलसे पण करायच्या असतात. ठीक आहे. देवेंद्रजींना आता भ्रष्टाचार वगैरे असं आमच्यावर बोलायला काहीच राहिलं नाही ना. काय बोलणार? इतना तो हक बनता है देवेंद्रजी का. काहीतरी टीका करणार. ते विसरलेत की 2.5 वर्ष आमचंही सरकार होऊन गेलेलं आहे. पण ठीक आहे, मी तुम्हाला सांगितलं मगाशी तसं की या सरकारला सिलेक्टिव्ह एमनिशिया होतो वारंवार, त्याच्यामुळे ठीक आहे. ताई, वित्त विभागाचा विरोध असतानाही गिरीश महाजन आणि इंद्रनील नाईक यांच्या सूतगिरणीला काही कोट्यवधी शासनाने मंजूर केलेत. मला काय आश्चर्य वाटत नाही. नाही, शासन जे त्यांच्या बरोबर जातं, इन्कम टॅक्स, सीबीआय, ईडी किंवा आता जन्म त्यांच्या बरोबर नाहीये, म्हणजे इन्कम टॅक्स, सीबीआय आणि ईडी वाले त्यांना तोडायचं फोडायचं, नाहीतर त्यांना सरकारचा टॅक्स पेअरचा पैसा द्यायचा. हे जे आपण पाहिलंच पाहिजे. एंटरटेन म्हणून पाहिलं पाहिजे, करमणूक म्हणून पाहिलं पाहिजे. पण सिनेमा हे काय राजकारण होऊ शकत नाही ना. आणि जी घटना 23 वर्षापूर्वी झाली, तुम्ही इतके वर्ष सत्तेत राहिला, होम मिनिस्ट्री तुमच्याकडे, टेलिव्हिजनमध्ये तुमची नियत जर साफ असेल तर टेलिव्हिजनमध्ये बोलण्यापेक्षा तुम्ही जाऊन पोलीस कमिशनरकडे गेलं पाहिजे किंवा तुमच्या कॅबिनेटमध्ये या राज्याचे होम मिनिस्टर येतात ना कॅबिनेटला, त्यांना सांगा, कंप्लेन करा. त्याच्यात काय? हर्षवर्धनच्या विरोधात मी यायच्या आधीच सगळे पक्षातले लोक गेले की आयात नको उमेदवार. मी खरं तर हर्षवर्धन यापूर्वी बोलून दाखवले की तो तरी घेऊ म्हणतात. मी त्यांची इच्छा आहे. नेमकं काय आता? नाही, काल मलाही आदरणीय पवार साहेबांना, इंदापूरचे सगळे आमचे सहकारी नेते पदाधिकारी पवार साहेबांना भेटले. ते मलाही काल संध्याकाळी भेटले. त्यांची एवढीच विनंती आहे की या महाराष्ट्राच्या मायबाप जनतेच्या आशीर्वादामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि तुतारी वाजवणारा माणूस, जे आमचं चिन्ह आहे, तर तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह घेऊन महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी सगळ्यांनी लढावं, अशी अनेक लोकांची इच्छा महाराष्ट्रात दिसते आणि ती तुमच्या चॅनल्सवरही वारंवार दिसते. त्याच्यामुळे इंदापूरमध्येही काही लोकांच्या भावना आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा पारदर्शकपणे नेत्यांचा पण आणि कार्यकर्त्यांचा आणि पदाधिकाऱ्यांचा मान सन्मान करून निर्णय घेणारा पक्ष आहे आणि लोकशाही पद्धतीने हा पक्ष चालतो. त्याच्यामुळे प्रत्येक जण येऊन नाही, एंट्री असं नाही हो. एंट्री आणि एक्झिट असं नसतं. मी अनेक वेळा हे मी चॅनल्सवरही बोललेले की हर्षवर्धन पाटील, ज्यांना मी आदराने भाऊ म्हणते, हर्षवर्धन भाऊंचे आणि आमचे कौटुंबिक संबंध 6 दशकांचे आहेत आणि मी जोपर्यंत आहे तोपर्यंत ते प्रेमाने, आदराने पाळलेच जातील. कोण कुठल्या पक्षात आहे हे नाही, पण सिनियर भाऊ जे होते, सिनियर भाऊंचे आणि आमचे कौटुंबिक संबंध, त्याच्यानंतर भाऊ गेल्यानंतर हर्षवर्धन भाऊ राजकारणात आले. त्यामुळे आमचे कौटुंबिक संबंध कालही होते, आजही आहेत आणि उद्याही राहतील. आता कोण काय निर्णय घेईल राजकीय, ह्याचा आणि आमच्या कौटुंबिक संबंधाचा काहीही संबंध नाही. सुनील केदार यांनी एक असं वक्तव्य केलं आहे की 2 महिन्यांमध्ये महाविकास आघाडीचं सरकार येईल. मग आता जे IAS IPS अधिकारी भाजपसाठी काम करत आहेत त्यांना आम्ही सॅल्यूट मारायला लावू किंवा त्यांना आम्ही भाजपचा गणवेश घालायला लावू, अशा स्वरूपात. तुम्हाला सुनील केदारांचा तुम्हाला स्वभाव माहिती आहे. थोडा हसी मजाक इतका तो हक बनता है यार. काय झालंय, भारतीय जनता पक्षामध्ये हसना मना है.
त्याच्यामुळे थोडं पण कोणी हलकं फुलकं काय बोललं की तुम्ही लोक फार ते सिरियसली आणि मनाला लावून घेतात. मुख्यमंत्र्यांनी जो बंड पुकारला होता चित्रपटात मध्ये असं दाखवलं का हिंदुत्वासाठी तो बंड पुकारला अशा पद्धतीने दाखवलं. मी तुम्हाला सांगू, मी सिनेमा हे करमणूक म्हणून बघते आणि राजकारण खूप गांभीर्याने करते. मी दोन्ही मिक्स नाही करत. सिनेमा इज हॅपीनेस अँड एंटरटेनमेंट. ते काम नाही आहे, कुणाचंच नाही आहे. मग काय सिद्ध काय करायचे त्यांना मला कसं माहिती असेल? मी सिनेमा करमणूक आणि एंटरटेनमेंट म्हणून बघते. निर्मला सीतारामनवर एफआयआर करावा असं पोलिसांनीच म्हटलंय. ते इलेक्ट्रॉनिक बॉन्डचा विषय होता. आता त्यांची राजीनाम्याची मागणी पण होती. नाही, खूप धक्कादायक ती सगळी घटना आहे. आणि नोव्हेंबरमध्ये जेव्हा पार्लमेंट सुरू होईल तेव्हा आमची पहिली मागणी सरकारमध्ये असेल की आम्हाला या सगळ्याची पारदर्शकपणे इन्क्वायरी झाली पाहिजे. कारण मलाही आश्चर्य वाटलं खरं तर. मला निर्मलाजींबद्दल अशी बातमी येईल असं माझ्या ध्यानीमनी कधी नव्हतं. कारण का निर्मलाजींना एक अतिशय सुसंस्कृत महिला म्हणून मीही अनेक वर्ष अतिशय जवळून पाहिलेलं आहे. त्यामुळे ज्या पद्धतीने हे जे मीडियामध्ये येत आहे हे माझ्यासाठी अतिशय वेदना देणारं आणि आश्चर्यचकित करणारं आहे. नरहरी झिरवळ हे मंत्रालयाच्या गेटवरती आजपासून आंदोलनासाठी बसत आहेत. त्यास म्हणतात की धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून जे आरक्षण देण्याची मागणी केली जाते त्याला त्यांचा विरोध आहे. नरहरी झिरवळ हे सत्ताधारी पक्षातले आमदार आहेत आणि तेच आज मंत्रालयाच्या गेटवरती आंदोलन करतात. माझं म्हणणं आहे की जर सत्तेत असलेल्या आमदाराला जर रस्त्यावर उतरून आंदोलन करावं लागत असेल तर ह्याच्यावर मला पुढे काही बोलायची गरजच नाही आहे. आणि मला असं वाटतं झिरवळ साहेबांनी पहिली गाठ घेतली पाहिजे माननीय देवेंद्र फडणवीसांची. कारण का 10 वर्षापूर्वी आमचं बारामतीतलं घर आहे, त्या घराच्या बाहेर येऊन 10 वर्षापूर्वी देवेंद्र फडणवीसांनी भाषण केलं होतं की पहिल्या कॅबिनेटमध्ये धनगर समाजाला आरक्षण देऊ. त्यामुळे मी सातत्याने हे सांगते की धनगर, मराठा, लिंगायत, मुस्लिम आणि भटक्या विमुक्त समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीत अतिशय फसवणूक कोणी केली असेल तर ती भारतीय जनता पक्षाने केलेली आहे. आणि झिरवळ साहेब जे आंदोलन करतायत मी पूर्ण त्यांच्या भावना समजू शकते. पण ह्याच्यातूनच दिसतंय तुम्हाला की महाराष्ट्र सरकारचा कारभार हा किती विस्कळीत आहे, ज्याच्यात सत्तेत असलेल्या आमदारालाही रस्त्यावर उतरावं लागतंय. त्याचं कोणीही ऐकत नाहीये. एक आदिवासी महाराष्ट्राचा सुपुत्र ज्याला हक्कासाठी लढावं लागतंय, हे सरकार इतकं निर्दयी आहे, निष्क्रिय आहे आणि असंवेदनशील आहे की त्यांना रस्त्यावर उतरावं लागतंय. झिरवळांच्या पाठीशी माझं म्हणणं आहे की कुठलंही आरक्षण असेल, मराठा, धनगर, लिंगायत, मुस्लिम आणि भटक्या विमुक्तांची मागणी आहे. सगळ्यांच्या बाबतीत मी अनेक वेळा महाराष्ट्र सरकारला आणि तुम्हालाही चॅनलला सांगितलेलं आहे, आमची भूमिका आहे जे सत्तेत आहेत त्यांनी एक बिल आणावं, त्या बिलवर सगळे मिळून चर्चा करू आणि चर्चा करून जेव्हा मार्ग निघेल तेव्हा कुणाचंही सरकार असू दे, मग ते मोदी सरकार असू दे, एनडीए सरकार असू दे, काँग्रेसचं सरकार असू दे, युपीएचं सरकार असू दे, कुणाचंही सरकार असलं तरी आरक्षणाच्या बाबतीत मराठा, धनगर, लिंगायत, मुस्लिम आणि भटक्या विमुक्त समाजाच्या हक्कासाठी आणि आदिवासींच्या हक्कासाठी आम्ही ताकदीने जे सरकार असेल त्याच्याबरोबर उभं राहू. आम्ही त्याच्यात राजकारण कधी आणलं नाही आणि कधी आणणारही नाही. काही राजकीय ऍडजस्टमेंटसाठी निलेश राणे काहीतरी शिंदे सेनेत जाणार म्हणतात की